नाही राहिला आता, त्यामुळे कडू सत्य आहे, स्वीकारा. आणि जरा जनतेत राहतात तर जनतेसारखे राहा, जनतेत राहून राजकारण्यांसारखे वागू नका. आणि याची दुसरी बाजू अशी असते की आपण मित्रांना सांगू शकतो की भाई मला घाट घाट का पाणी पिये. क्लायमेट चेंज किंवा आपण जे काही अतिक्रमण करत आहोत त्यामुळे त्यांना काही फरक नाही पडत आहे रे, चलताय रे वगैरे, ज्यांना असं वाटत असेल त्यांच्यासाठी हे उत्तर आहे बाबांचं तुमच्यासाठी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा, मजेत राहा आणि फिरत राहा. आता थंडी चालू झाली आहे, रायडिंगचा सीझन चालू झाला आहे, त्यामुळे विकेंडला एक आवत असे ना फिरा. तर आज मित्रांनो सॅटर्डे आहे आणि मुख्य म्हणजे आता कोकणातले जात्रोत्सव चालू झालेले आहेत. सो माझा प्लॅन होता थोडी आधी जाऊन सुरुवातीपासून सगळे जात्रोत्सव कव्हर करायचे. थोडंसं मध्ये हेल्थ इश्यूज झाले. माझी सगळ्यात एक महत्त्वाची जत्रा ती म्हणजे लोटांगण जत्रा सोंडुर्लीची माझी मिस झाली आहे, पण ठीक आहे. सो आज मित्रांनो मी कोकणासाठी निघत आहे. आता माझी पहिली जत्रा माझ्या घरच्या देवताकडे म्हणजे क्षेत्रपालेश्वराची उद्या आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर आता जवळजवळ मी एक 8-10 दिवस गावीच आहे, त्यामुळे बरेचसे जत्रा आपण कव्हर करणार आहोत. सो चॅनलशी कनेक्टेड राहा आणि आता आपला प्रवास सुरू करूया. सो आजच्या प्रवासाचं मित्रांनो नाव आहे मुंबई ते गोवा आणि हा आहे आपला इलेक्शन पर्व. आता इलेक्शन पर्व म्हणजे आता इलेक्शन तोंडावरती आहे. सो इलेक्शनच्या तोंडावरती आपले सगळे जे आमदार खासदार होतात हे लोकांमध्ये आलेले आहेत. सो लोकांमध्ये यायच्या आधी तरी लोकांची ॲटलिस्ट रस्त्याची कामं किती केली आहेत ह्याचाही आपण एका धावता अनुभव घेणार आहोत. सो लेट्स स्टार्ट अवर जर्नी. सो मित्रांनो फायनली किती दशकानंतर ॲटलिस्ट गाड्यांसाठी आपला दैसप टोल नाका हा फ्री केलेला आहे. सो आजच्या प्रवासाचा मित्रांनो हा एक म्हणातलं तर आपला सगळ्यात मोठा ठळक वैशिष्ट्य हाच ठरणार आहे. तो म्हणजे की या प्रवासामध्ये मित्रांनो आपल्याला एकही टोल नाहीये. म्हणजे आपण घरातनं आता निघालोय, इथून त्या आता थेट आपण होडावड्याला जायपर्यंत एकही टोल नाहीये. ठीक आहे, म्हणजे टोल तर आहेत पण टोल चालू नाहीयेत. एकही टोल आता असं म्हणू शकतो ना गाड्यांसाठी फ्री आहे. आता याच्यानंतर आपल्याला भेटणार तो म्हणजे वाशीचा टोल. सो वाशीचाही टोल आपल्याला ऑलमोस्ट फ्रीच आहे. तिथेही आपल्या गाड्या एक्झेम्प्ट केलेल्या आहेत. इलेक्शनसाठी हा एक नवीन तुका लावलेला तो आता कायम असतो का फक्त इलेक्शनसाठी हे आपल्याला येणाऱ्या काळात करणार आहे. सो फॉर नाव आता 8 वाजायला 10 मिनिटं आहेत आणि आपण आता मुंबईतच आहोत. सो प्रवासाला आपल्याला खरंच उशीर झालेला आहे. सो आपली जर्नी कंटिन्यू करूया. सो मित्रांनो हा इलेक्शन इफेक्ट आहे की लोकांकडे पैसा वाढलाय मला माहिती नाही. आता तुम्ही बघितलं असेल मी जोगेश्वरीला पोहोचलो आहे आणि एवढ्या भागामध्ये मित्रांनो मी आज आता ही समोर जर तुम्ही बघितलं तर आता ही तिसरी मर्सिडीज आहे. म्हणजे जे आपले अपर लक्झरी सेगमेंट असतात 60 लाख 70 लाखच्या एवढ्या याच्यामध्ये. सो एवढ्या पैशामध्ये मित्रांनो ही तिसरी मोठी गाडी. म्हणजे आता मी 2 मर्सिडीज आणि एक व्होल्वो चक्क बघितली. मी XL60 होती. सो आता हे इलेक्शनमुळे सगळे मोठे लोक मुंबईत आले आहेत की लोकांकडे खरंच पैसा इतका वाढलाय की सगळे आता या लेवलच्या गाड्या घेतल्या आहेत. सो हा प्रश्न अनुत्तरितच आहे. पण आज खरंच एवढ्या भागामध्ये खूप मोठमोठ्या गाड्या अनुभवायला भेटल्या आणि या गाड्या बघितल्या तर कुठेतरी भीतीही वाटते आणि एक जोशही भेटतो. दोन्ही सायमल्टेनियसली एक बोलतो तर मिक्स रिॲक्शन. तर आता मित्रांनो पहिला आपला जो ट्रॅफिक झोन आहे मुंबईचा गोरेगावचा आणि आपला कांदिवलीवाला समतानगरचा ट्रॅफिक झोन आपण क्रॉस केलेला आहे. आपण अंधेरीला आता तरी सुसाट पोहोचलेलो आहोत. पण आता इलेक्शनचा इफेक्ट मुंबईच्या रस्त्यांवरती तरी काही झालेला नाहीये. म्हणजे राज्याचे इलेक्शन असो केंद्र असो नगरपालिकेचे इलेक्शन तर आता जवळजवळ मला वाटतं 2 वर्ष आता होतील थकीतच आहेत. आता मला वाटतं हे झाले की लगेच 6 महिन्यामध्ये मला वाटतं जानेवारी मध्ये आता आपल्याला नगरपालिकेचे इलेक्शन्स बघायला भेटतील. सो तेव्हाही असं बघू. आता तेव्हा सुधारणाची अपेक्षा तर ठेवूच आपण, नेगेटिव्हिटी नको ठेवूया. सो आता इकडनं आपण सांताक्रूज वरनं आपण वाशीला कनेक्ट करणार आहोत. लेट्स गो. जसं मी आता मगाशी म्हटलं की आज माहिती नाही इलेक्शन इफेक्ट आहे का लोकांकडे खरंच पैसा वाढलाय. सो त्याचं अजून एक उदाहरण आपल्याला पाहायला भेटत आहे. समोर जर तुम्हाला आता व्हॉल्वो गाडी दिसत असेल XL40 MH12 पुणे रजिस्ट्रेशन गाडी आहे ही. XC40 सॉरी. सो आज खरंच मित्रांनो म्हणजे आता मी वाशीला आहे. वाशीच्या जस्ट आधी मानपूरवाल्या भागामध्ये आहे आणि इथपर्यंत लिटरली मी आता एक पोर्शेही बघितली, ऑडीच्याही सगळ्या गाड्या. म्हणजे मी सहजासहजी एवढ्या अशा मोठ्या गाड्या बघायला भेटत नाही.
पण आज माहिती नाही काय माझं नशीब चांगलं आहे की काहीतरी वेगळा झोल आहे. पण आज खरंच खूप मोठमोठ्या गाड्या बघायला भेटले. आणि जे कार लवर असतील त्यांच्यासाठी ही गाडीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असेल. म्हणजे व्हॉल्वो गाडी कशासाठी ओळखली जाते हे आता बघत ना कोणाला सांगायची गरज नाहीये. जगातलं एक सगळ्यात ट्रस्टेड ब्रँड व्हॉल्वो. असंच आपल्याला दायपर्यंत पुढे हायवेलाही मस्त मस्त गाड्या एन्जॉय करायला भेटो आणि आपला प्रवास सुखकर हो. आपलं दुसरं टोल आजचं आणि इलेक्शनची कृपा म्हणा किंवा आपल्या राज्य सरकारची कृपा म्हणा आपला हाही टोल वाचलेला आहे. सो आतापर्यंत टोलच्या मागे मित्रांनो मागच्या प्रवासामध्ये मी 90 रुपये मोजले होते. सो आज माझे हे 90 रुपये आतापर्यंत आपले टोलचे वाचलेले आहेत. आणि आता इथून पुढे जे आपल्याला मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेचे किंवा एकंदरीत त्या सगळ्याचे टोल आहेत ते तर आपले जवळजवळ 5 टोल बंदच आहेत. आणि आताही ते टोल बंद नसण्याची आशंका आहे कारण न्यूज मध्ये तरी याचं जसं काही आलं नाहीये की ते टोल चालू झाले आहेत वगैरे. सो बघू आता होपफुली तेही टोल बंदच असावे. सो आता लेट्स गो. आतापर्यंतचा प्रवास तरी मस्त झाला. अजिबात ट्रॅफिक नाही भेटलं. चक्क एका तासामध्ये मला म्हणतात भाईंदर पासून ते मला वाशी क्रॉस करता आलं. आणि हे बघा मित्रांनो जसं मी तुम्हाला आता मगाशीही सांगत होतो आता आपल्या समोर जात आहे X5 म्हणजे जवळजवळ 80 ते 90 लाखाची ही गाडी आहे. सो आज खरंच मित्रांनो म्हणजे इलेक्शन पर्व आहे की माझं नशीब चांगलं आहे. पण इतक्या म्हणजे म्हणतात ना जे लक्झरी प्रॉपर लक्झरी सेगमेंटच्या आणि ते पण प्रॉपर लक्झरी सेगमेंटच्या SUV किंवा ते म्हणतो ना आपण त्या सेगमेंटच्या गाड्या बघायला भेटल्या. आणि खरंच खूप जास्त गाड्या अशा बघायला भेटल्या. सो आताचा हा प्रवास म्हणजे म्हणतात ना खूप वेगळा अनुभव आहे आजही. आणि आजच्या ड्राईव्हचा हा एक खरंच खूप चांगला वेगळेपण आहे की अशा गाड्या अनुभव करायला भेटत आहेत. सो होपफुली अशा गाड्या आपल्याला अजूनही अशा पुढे अनुभव करायला भेटो. आणि अशा गाड्या बघायला भेटल्या की थोडीशी मजा येते. सो लेट्स गो. सो फायनली आपलं NH66 वरती आगमन झालेलं आहे. फळसबे फाटेला आहोत आपण. वडखड वरनं आता आपण फळसबे फाटेकडे आलेलो आहोत. आणि इकडनं चालू होतो आपला राज्यातला एक सर्वात महत्वाचा मार्ग तो म्हणजे NH66. सो मित्रांनो NH66 जर आपण अमेरिकेमध्ये असाल ना तर अमेरिकेमध्ये त्यांना रूट म्हणतात. सो अमेरिकामध्ये रूट 66 तुम्ही कधी गुगल करा. सो रूट 66 हा मित्रांनो त्या लोकांनी 1960s चे सगळ्या आपल्या आठवणी वगैरे व त्या सगळ्या गोष्टी त्या हायवेला मित्रांनो जपून ठेवल्या आहेत. सो अमेरिकामधला रूट 66 हा एक म्हणतात ना एक त्याला एक त्या लोकांनी नॅशनल हेरिटेज जसं आपण म्हणतो एक राष्ट्रीय दर्जा त्या रस्त्याला दिलेला आहे. तिथे आपल्याला सगळं त्या काळातलं सगळं 60sच्या काळातलं सगळ्या गाड्या असेल किंवा त्या मार्गावरचे जे रेस्टॉरंट आहेत हेही आता म्हणतात ना अजून 60sच्या काळामध्ये ठेवलेले आहेत. सो त्यामुळे अमेरिकेतला रूट नंबर 66 हा 60sच्या आठवणीमध्ये घेऊन जातो इतका त्या लोकांनी त्याला जपला आहे. पण आता आपण आहोत भारतातल्या NH66 मध्ये. आणि हा हायवे तसा आपण बघायला गेलं तर वरनं राजस्थान पासून खाली कन्याकुमारी पर्यंत जातो. हा एवढा मोठा हायवे आहे. आणि याचा छोटासा पॅच जो आपल्याला मुंबईला कनेक्ट करून खाली गोव्यापर्यंत घेऊन जातो. सो आता आपला जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं इलेक्शन पर्व आहे. सो आता इलेक्शन पर्वामध्ये बघू आता मी 3-3.5 महिने ऑगस्टमध्येच मी हा प्रवास केला होता. त्यावेळेला हा सुरुवातीचा पॅच तर ॲज युजल खराबच आहे. सो बघू आता याच्यामध्ये आपल्याला काही सुधारणा पाहायला भेटते. बाकी मुंबई गोवाचे हायवे व्हिडिओज तर आपल्या युट्यूबवरती भरभरून कचकूनच आहेत. त्यामुळे या व्हिडिओला आपण तितका लांब नाही करणार. एक 20 मिनिटाचा छोटासा व्हिडिओ मुख्य आपण जे पॅचेस आहेत तिथे काही सुधारणा आहेत का वगैरे हा सगळा अनुभव करणार आहोत आपण. सो आपली जर्नी कंटिन्यू ठेवूया. रस्त्याच्या मधोमध आपली एसटी बंद पडलेली आहे. आणि या एका बंद पडलेल्या एसटी मुळे इथे थोडासा ट्रॅफिक जाम आपल्याला बघायला भेटत आहे. आश्चर्याची गोष्ट आहे महामंडळाच्याच गाड्या रस्त्याच्या मध्ये बंद पडत आहेत तर बाकीच्यांच्या बद्दल तर कायच बोलणं. आता हा एक मागून गेला इनोवावाला. जसं मी ॲज युजल तुम्हाला सांगितलं इनोवावाल्यांना काय घाई असते. त्यांना असं का वाटतं की आपली गाडी सगळ्यात मोठी आणि आपल्याला सगळ्यात फास्ट जायचं असतं. त्यामुळे इनोवावाल्यांची आपण थोडंसं लांबच राहिलं पाहिजे. कारण ह्यांना आपली गाडी म्हणजे आपण असं काहीतरी लॅम्बोर्गिनी वगैरे पळवतो. ह्यांना नेहमीच आहे यांचं. आता इथं इनोवावाला मागे अरे ट्रॅफिक आहे बाबा थांब ना. रस्त्याच्या मध्ये स्लो चालवायला कोणाला मजा येते. पण
बोलतो बघा, आता बसवाल्याशी पण तो कट मारूनच जात आहे. सो इनोव्हा वाल्यांनो, बाबांनो, तुमची गाडी अशी खूप काही चांगली आहे किंवा तुम्हाला रस्त्यावरती खूप असं काहीतरी इज्जत वगैरे अशी नाही आहे, डब्बाच आहे तो. त्यामुळे असं फार स्वतःला ग्रेट वगैरे समजू नका. असं तुमचं फार मोठा काही रुतबा वगैरे नाही आहे रस्त्यामध्ये. एकेकाळी तुमचा खौफ होता रस्त्यामध्ये, पण तो नाही राहिला आता. त्यामुळे कडू सत्य आहे, स्वीकारा. आणि जरा जनतेत राहतात तर जनतेसारखे राहा, जनतेत राहून राजकारण्यांसारखे वागू नका. नमस्कार मित्रांनो. सो आता आपण थांबलो आहे साई सहारा या हॉटेलमध्ये. सो प्रवासाच्या दरम्यान मित्रांनो एक गोष्ट महत्त्वाची असते, ते म्हणजे हॉटेल. आता चांगल्या हॉटेलमध्ये मित्रांनो रेट थोडेसे जास्त असतात, पण तिथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची सोयी सुविधा ते म्हणजे आपले वॉशरूम असतील किंवा टॉयलेट बाथरूम असतील, ते आपल्याला बऱ्यापैकी साफ बघायला भेटतात. सो इथेही तेच आहे मित्रांनो. आणि या हॉटेलचे जे ओनर आहेत त्यांचं सोशल सर्व्हिस जे आहे एकंदरीत या रोडवरती, त्याबद्दल तर खरंच काही प्रश्न नाही आहे. त्यामुळे आपण इथे जेव्हा अशा एका हॉटेलमध्ये येतो ना, की तिथला ओनर जो आहे हा सामाजिक भान ठेवून समाजासाठी काहीतरी कार्य करतो, तो ते आपल्यालाही बरं वाटतं, म्हणजे वाटतं नाही, मनालाही चांगलं वाटतं. आणि एकंदरीत या हॉटेलची सर्व्हिस वगैरे मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये माझ्या या हॉटेलबद्दल मी तारीफ केलेली आहे. आणि आताही या हॉटेलला मी 5 स्टार देणार आहे. हॉटेल खरंच खूप भन्नाट आहे मित्रांनो, एक नंबर हॉटेल आहे. तर या मार्गाला जर कधी आलात तर नक्की इथे थांबा. जेवणाचा टेस्ट, अनुभव, एक्सपिरियन्स हा एकंदरीत सगळा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आहे. आणि मित्रांनो मी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो. तुम्ही बऱ्याच वेळेला नोटीस केलं की जेव्हा लोक फिरायला निघतात ना, तेव्हा हॉटेलमध्ये आपण सहजासहजी आपण बिस्लरीचं पाणी पितो. तर खरं सांगायचं तर त्याचा असा ॲक्सेस काय फायदा नसतो मित्रांनो. कारण जे जेवण आपण ज्या हॉटेलमध्ये जेवणार आहे ते तुमचं जेवण का बिस्लरीच्या पाण्याने नसतं, ते लोकल तिथे बावडी असेल वगैरे त्या पाण्याने बनलेलं असतं. आणि याची दुसरी बाजू अशी असते की आपण मित्रांना सांगू शकतो की भाई मला घाट का पाणी पिया. आणि मित्रांनो प्रत्येक भागाच्या पाणीमध्ये किंवा तिथल्या मातीमध्ये किंवा तिथल्या एकंदरीत ह्याच्यामध्ये मित्रांनो प्रत्येक पाण्यामध्ये म्हणतात ना आपलं एक खनिज असतं किंवा त्या पाण्यामध्ये त्याची काहीतरी स्पेशालिटी असते. म्हणून आपल्या पूर्वजांनी सांगितलं की फिरायला पाहिजे, ते पाणी सगळं अनुभव करायला पाहिजे. मित्रांनो जेव्हाही आपण कुठे स्पेशली फिरायला जाल त्यावेळेला बिस्लरी वगैरे थोडंसं अवॉइड करा. लोकल पाणी पिया, त्या जमिनीतलं पाणी पिया. त्या जमिनीतनं आपल्या अंगाला काहीतरी तत्व लागू देत, ते खरंच खूप महत्त्वाचं असतं. सो नेक्स्ट टाइम हॉटेलला जाल तर तेवढीशी ही गोष्ट लक्षात घ्या. सो आता आपला प्रवास कंटिन्यू करूया. आई खरंच खूप लेट आहे, 11 इथेच वाजले आहेत. मला मी घरी कधी पोहोचणार आहे माहिती नाही. सो आता साईबाबांचे दर्शन घेऊ द्वारकामाईमध्ये. आणि इथेही आपल्याला मर्सडीज म्हणजे हा जो आपला एक ट्रेंड आहे या व्हिडिओचा, आपल्याला लक्झरी गाड्या बघायला भेटत आहेत. आणि मुख्य म्हणजे मर्सडीजची EV आहे. या गाडीचा रेट आपल्यापैकी कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये रेट नक्की सांगा. पण काय वाटतं या राईडमध्ये आपल्याला खूप मस्त बोलतात ना महागड्या गाड्या अनुभवायला भेटत आहेत. तर आजचा आपला हा ट्रेंड असा शेवटपर्यंत चालू राहू. आता जस्ट 5 मिनिटं झालेली आहेत. जेवण आपण नाश्ता करून राईड चालू केलेली आहे. म्हणजे ऍक्च्युली आता मी आहे पेणमध्ये. आता हा खालती जर तुम्ही ब्रिज बघितला तर हा पेण गेला आपल्याला. आता पेणच्या ब्रिजवरती आहोत आता आपण. सो लेट्स कंटिन्यू. ही आहे आपल्या रस्त्यांची कंडिशन सध्याची. इलेक्शन साठी तरी थोडं तरी काहीतरी करायला हवं होतं रे बाबा. 3 महिन्यामध्ये कळलं असेल आपल्याला मला काय म्हणायचंय. रोहा इथे आपलं आगमन झालेलं आहे. सो माझ्या सबस्क्रायबर बंधू भगिनींमध्ये जर रोह्यातलं कोण असेल तर बाबांनो माझं तुम्हाला एकच प्रश्न आहे की गेली 14 वर्ष आपण हा दुःख का सहन करताय आणि कोणासाठी सहन करताय. आता तर इलेक्शनचा काळ आहे. आता म्हणजे म्हणतात ना, आता इलेक्शन मध्ये तरी तुमची तरी म्हणजे म्हणतात ना एकंदरीत बाकीच्यांची सोडून द्या, ऍटलिस्ट तुमची काळजी तरी तुमच्या लोकल आमदार खासदारांना थोडीशी असायला पाहिजे होती. ठीक आहे, 14 वर्ष आपण हे असे रस्ते सहन करताय, असं सगळं भोगताय. या 14 वर्षामध्ये आपल्या पूर्ण भागाच्या विकासाला जे एकंदरीत ब्रेक लागलाय हा आपल्याला कुठेतरी म्हणजे म्हणतात ना लक्षात ठेवायला पाहिजे. कारण 14 वर्ष हा काही छोटा काळ नाहीये, हा खूप मोठा काळ आहे.
आणि फक्त त्रास रस्त्याचा नाहीये मित्रांनो. आता इथे जर तुम्ही बघितलं तर हे अंडर कन्स्ट्रक्शनचं जो भाग आहे त्याच्यामुळे जो धूळ मातीचा साम्राज्य असतो या सगळ्या परिसरामध्ये, त्याचा वेगळा त्रास म्हणजे श्वसनाचा म्हणा किंवा इतरही सगळे रोगराई म्हणा. पावसामध्ये सगळं चिखल होत असणार इथे नको तेवढा. सो हा सगळा त्रास रोहावासियांना माझं विनंती आहे की आपण का आणि किती वेळ आणि अजून किती वेळ आपण सहन करणार आहेत. आता हा जर आपण ब्रिजचं कंडिशन जर वरची बघितली तर तो सुरू व्हायच्या आधीच तो ब्रिज संपलाय असे त्याची कंडिशन आपण बघून बोलू शकतो. म्हणजे त्या ब्रिज आता हा जो पुढचा जो पूर्ण स्ट्रक्चर आहे हा तुम्हाला खरंच वाटतो हा आता हे लोक डायरेक्ट असाच्या अशा उचलू शकणार आहेत. हे सगळं वाकलंय लिटरली. तो आता हे पूर्ण तोडून पुन्हापासून म्हणजे म्हणतात ना ऍट स्क्रॅच पासून हे सगळं सुरुवात करायचं आणि आता हे तोडायचंय ते कॉन्ट्रॅक्ट असेल ना तेही कोट्यांमध्ये असणार आहे. पण तसं काय दिसत नाही. आता इथेच काम चालू आहे. पण बनवा रे बाबा, ऍटलिस्ट तो ब्रिज असा नका बनवू की तो पहिल्या पावसाळ्यामध्ये अख्खा ब्रिज वाहून जाऊ दे. पण रोहावासियांनो थोडस जरा म्हणतात ना एक स्वतःसाठी संघर्ष करा, म्हणजे स्वतःसाठी एक फाईट द्या. कारण या जीवनामध्ये म्हणतात ना या रस्त्यांवर तुमचं आयुष्य आहे. तुम्ही कसं जगताय या रस्त्यांवरती. तुमची लहान मुलं असेल, तुमचे वयस्कर वृद्ध वयस्कर असतील, त्याच्यानंतर प्रेग्नेंट बायका असतील, रुग्णवाहिका तुमच्या या रस्त्यांवरनं कसे जाणार आहेत. या रस्त्यांवरनं जे एसट्या रोज चालत असणार त्या एसट्या साहजिक आहे. तुम्ही कितीही मेंटेन करा त्यांची दुर्दशा होणं ही साहजिकच गोष्ट आहे. सो मुंबई गोवातला हा एक पॅच जो वर्षानुवर्ष आता तर फॉर एक्झाम्पल आपण दशक म्हणू शकतो, एक दशक झाला असाच आहे. या बरा नाही काय चालला था. नमस्कार मित्रांनो, 12:07 झालेली आहेत आणि आपलं आगमन झालेलं आहे कोल्हाड इथे. सो कोल्हाड इथेही मित्रांनो जसं मागच्या वेळेसच्या प्रत्येक भागामध्ये होतं आताही तेच आहे की बाबांनो तुम्ही का हा त्रास सहन करता आणि किती वर्ष हा त्रास तुम्ही सहन करणार आहात. एक साधासा रस्ता बनवायला अर्धी पिढी खर्चिक घातली असं म्हणू शकतो आपण. आता येणाऱ्या काळात तरी किंबहुना येणारा सरकार तरी या रस्त्याचं उद्घाटन करू प्रॉपर अशी अपेक्षा बाळगूया आपण. कारण रस्त्याची एकंदरीत परिस्थिती आताही बघितली तरी अजून पुढचे इलेक्शन लागतील हे 100%. पण तरी अशी मनात तुमची निगेटिव्हिटी न ठेवता आपण अपेक्षा करू की लवकरात लवकर हा रस्ता रेडी होईल. आणि आज चक्क मुख्य म्हणजे मित्रांनो इथे रस्त्याच्या कडेला कुठलेच फ्लेक्स दिसत नाहीयेत. मला वाटतं राजकारण लोकांनी ही गोष्ट म्हणतात मनाशी घेतली आहे की या भागामध्ये कुठे फ्लेक्स लावायला नको. नेमका इलेक्शनच्या तोंडावरती इथे अजिबात कुठे फ्लेक्स वगैरे असं काही दिसत नाहीये. ते एक चांगलं आहे बाबा, तुम्ही सामाजिक बांधतरी ठेवलंय स्वतःबद्दल. नाही झालेल्या कामावरती नाहीतर आपले फ्लेक्स होते मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण जसं बघितलं त्या अधुऱ्या ब्रिजच्याच पिलरवरती मंत्री साहेबांनी आपले फ्लेक्स लावले होते. सो आता तरी तसा काही प्रकार इकडे घडताना दिसत नाहीये. पण रस्ते मात्र उदासीनच आहेत इकडचे कोल्हाडचे. तर आता एकदा पुढे पोलादपूरवाला पॅच चालू झाला LNT वाला की तो स्वर्गच आहे. पण स्वर्गात जायचा रस्ता मात्र हा प्रॉपर नरकातूनच जातोय. कंटिन्यू. आपलं दुःख बरं दिवस संपलेला आहे. आता इथून पुढे आपले चांगले दिवस चालू झालेले आहेत आणि हे चांगले दिवस आपल्याला लाभू दिलेले आहेत LNT या कंपनीने. सो मुंबई पुणे हायवेचा हा LNTचा पट्टा म्हणजे हा फरक बघा. इकडनं ह्या जो रस्त्याचा फरक आहे म्हणजे रस्त्याच्या बाजूला झाड आहेत, लेन मार्किंग आहे, सगळं आहे. म्हणजे अचानक रस्त्यामध्ये एक बोलतात ना एक अशी सुधारणा चालू होते आणि आपल्याला पटकन कळतं की बाबा आता आपण एका चांगल्या पॅच वरती आलेलो आहोत. सो आता इथून पुढचा एक पूर्ण म्हणतात ना 1 तास, 1.5 तास, 2 तास जे काय आहे आता आपण चिपळूण संगमेश्वरला जाईपर्यंत आपला हा प्रवास पूर्ण सुखकर असणार आहे. इथून पुढचा प्रवास खरंच खूप भारी आहे. सो या रूटला मी जेव्हाही आलोय तेव्हाही मी
म्हणतात ना धन्यवाद करायला विसरलो नाही. आणि आजही पुन्हा एकदा धन्यवाद आहे L&T या कंपनीला की बाबांनो ऍटलिस्ट तुम्ही तरी तुमचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे. म्हणजे इथले ते देव आहेत, इथले ग्रामदैवत आहेत, हे L&T ला कधी आडवे नाही गेले, त्यांनी इथे काही अडचणी नाही आणली. इथले सगळेच देव L&T ला मान्य गेले, त्यांनी हा रस्ता इतका चांगला बनवून दिला. सो असं काम असलं पाहिजे मित्रांनो. खरंच खूप सही पट्टा आहे हा. म्हणजे इथपर्यंत जर यायला जो जीवाला कंटाळा येतो ना, तो खरंच म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा आपण इथे येतो तेव्हा या रस्त्याची व्हॅल्यू अजून वाढलेली असते. त्यावेळेला या रस्त्यावरती अजून डबल प्रेम येतं आपल्याला. तेच आता माझ्यासोबत होत आहे. सो आता इथून पुढे मस्त म्हणतात ना एक ड्राईव्ह एन्जॉय करत आपण थोडंसं ड्राईव्ह करणार आहोत. सो आता आपली जर्नी कंटिन्यू करूया. मस्त एक सुखकर राईड. लेट्स गो. फायनली आपलं आगमन चिपळूण शहरात झालेलं आहे. सो आता इथे इलेक्शन पर्व मध्ये मेट्रो म्हणतोय मी, ब्रिजच्या कामाला हात लावलेला आहे. म्हणजे आता मागील 2 वर्षामध्ये इथे फक्त असं बॅरिकेटिंग केलं होतं, त्यात काही नव्हतं. तर आता चक्क क्रेन बिन दिसत आहेत, गोष्टी हलत आहेत जागेवरना. पण बाबांनो यावेळेला पडेल असा ब्रिज बांधू नका, कारण आम्हीच प्रवास करत असतो या ब्रिज मध्ये. सो ऍटलीस्ट मित्रांनो असं असतं बघा की साईडला आता ब्रिज आहे, तर ऍटलीस्ट हे जे साईडचे रस्ते आहेत हे तरी चांगले कॉन्क्रीटचे आहेत, नीट आहेत. सो असं तरी असावं. म्हणजे म्हणतात ना काम एका साईडला आपलं चालत राहतं आणि इथे ट्रॅफिक आहे तो एक स्मूथली चालू असतो. सो हे जो आता हे मी म्हणत आहे ना मित्रांनो, हे एक्झॅक्टली असं कोलाडमध्ये मिसिंग आहे किंवा त्या पट्ट्यामध्ये मिसिंग आहे, रोहा कोलाडमध्ये, की तिथे ब्रिजचं काम तर चालू आहे. ठीक आहे, मान्य केलं तुम्ही तिथे ब्रिज बांधत आहात वगैरे, पण त्याच्यासोबत मी तुम्हाला सांगेन की बाबांनो तुम्ही ऍटलीस्ट जो हा पब्लिक वाहतुकीचा रस्ता ऍटलीस्ट तो तरी असा चांगला ठेवा, म्हणजे वाहतूक आपली एका बाजूने सुरळीत चालू राहते. सो मित्रांनो अजून एक गोष्ट अशी आहे की ते आता मी आलोय थोडा वेळ आहे तेही सांगतो की CNG खरंच खूप सही सप्लाय आहे. म्हणजे म्हणतात ना आता CNGचे इनफॅक्ट म्हणतात ना तुम्ही आता प्रत्येक राईडला जेव्हा मी येतो त्यावेळेला एक दोन नवीन पंप बघायला भेटत आहेत. आणि महानगरचे डेडिकेटेड CNG पंप मी सांगतोय. त्यामुळे मुंबई गोवा हायवेचा हा एक प्लस पॉईंट येणाऱ्या काळामध्ये की इथे CNGचा सप्लाय हा बऱ्यापैकी आपल्याला बघायला भेटणार आहे. म्हणजे आहे आताच आहे. त्यामुळे आपण कोकणी माणसं आरामात CNG गाड्या आपण चालवू शकतो येणाऱ्या काळामध्ये. आपल्याला त्या बाबतीचं काही टेन्शन नाही येणार आहे. सो आता इथे तर बऱ्यापैकी काम चालू आहे यार. म्हणजे लास्ट टाइमचा जो माझा व्हिडिओ बघितला असेल सो त्याच्या पुढे इथे प्रत्येक पिलर वरती आता आपल्याला जर लोक वगैरे दिसत असेल सो कामाला जोर पकडलाय बाबांनो. करा म्हणजे या गणपतीला नाही ऍटलीस्ट पुढच्या गणपतीला 2026च्या गणपतीला तरी त्या ब्रिजवर आम्हाला गावी जाऊ द्या. असं करा आणि सुरक्षित तुम्ही काम करा. तुमच्याही जीवाची काळजी घ्या बाबांनो. सो आता मित्रांनो वाजले आहेत 3. आता माझ्याकडे 3 तास आहेत सूर्यास्त व्हायला. सो असं मला वाटत आहे मी तो घाट आरामात ओलांडीन. सो आता मी तो घाट ओलांडेपर्यंत कुठे थांबणार नाहीये, कारण घाटात जर सूर्यास्त कुठे भेटला तर आईला पूर्ण कोंबलेल स्पीडची माझ्या. सो इथपर्यंत तर रस्ता चांगला आहे. आता माझ्या मागे कुठली गाडी आहे? महाराष्ट्र सरकार का राज्य सरकारची गाडी आहे. चला हॉर्न देतोय. पप्पाला पुढे जायला तेवढा तर पप्पा ट्याव करत राहणार. किती ट्याव करतोय. आता आपण जस्ट संगमेश्वरला पोहोचणार आहे. संगमेश्वरच्या जस्ट आधी आता आपण आहोत. सो मित्रांनो आपल्या पुढे जर आपण आता थोडस नोटीस केलं मोबाईल मध्ये थोडं दिसेल. सो आता आपल्या पुढे अर्टिगा आहे, त्याच्या पुढे अर्टिगा आहे आणि त्याच्या पुढेही अर्टिगाच आहे आणि त्याच्या पुढे आहे वॅगनार. म्हणजे भारतामध्ये मारुतीची सत्ता जर आपण राजकीय दृष्टी जर म्हटली तर इतके वर्ष गाडीच्या म्हणजे कार मार्केटमध्ये त्याच्या पुढे बलेनो आहे. म्हणजे इतके वर्ष मित्रांनो जर राजकीय दृष्टिकोनाने म्हटलं तर मारुतीने एक हाती सत्ता कार मार्केटमध्ये भोगली आहे. आणि आता रिसेंटली जो एक मुद्दा होता मारुतीच्या गाड्यांबद्दल तो म्हणजे सेफ्टीचा. सो आता ग्लोबल एनकॅप मध्ये मारुतीच्या गाड्या 5 स्टार घ्यायला लागल्या. सो तोही विषय मारुतीने आता निपटवलेला आहे. त्यामुळे येणारा काळ हा मारुतीचाच आहे. म्हणजे जो गेला तो काळ मारुतीचा होता, जो आहे हा काळही मारुतीचा आहे आणि येणारा काळही मारुतीचा आहे. आता एवढ्या वेळेमध्ये टाटाचे जे सेल्समॅन होते ते अगदी असं म्हणतात ना सीना चौडा करून आपल्याला बोलत होते, सर 5 स्टार रेटिंग करत होते.
काय घमंड होता त्यांच्यामध्ये, त्यांचा ऍटिट्यूड आता थोडासा टाटा आता महिंद्रा मारुती गाड्यांनी थोडासा कमी केलेला आहे. सो असंच मार्केटमध्ये कॉम्पिटिशन बनव आणि या कॉम्पिटिशनचा फायदा आपल्या ग्राहकांना हो. सो खरंच मारुतीचा एक हाती दरारा आहे आणि अर्टिगा ही गाडी म्हटलं म्हणजे तर वर्सटाईल गाडी आहे मित्रांनो. म्हणजे या गाडीमध्ये असं म्हणतात ना परफेक्ट फॅमिली कार जिला आपण म्हणू शकतो भारतासाठी, ती आहे आपली अर्टिगा. अरे इथे पाऊस आहे का, कोणीतरी पाणी शिंपडलं पुढे, माहिती नाही. आता तळ कोकणात पाऊस आहे असं आमच्या ताईने आम्हाला सांगितलं. आता बघू आता आपल्याला किती पाऊस भेटतो पुढे. याच वळणासोबत आपलं स्वागत होत आहे श्री क्षेत्र संगमेश्वर इथे. सो संगमेश्वरची महती जर आपल्याला माहिती नसेल तरी खरंच खूप मोठी महती आहे संगमेश्वर या जागेची. ती आपण गुगल करा, गुगलवरती बरेचसे युट्यूब व्हिडिओजही आपल्याला भेटतील. आता सध्या मी ड्राईव्ह मध्ये थोडासा व्यस्त आहे त्यामुळे ती माहिती आता मी तुम्हाला असं नाही सांगता येणार. त्यामुळे संगमेश्वरचं महत्व किती मोठं आहे म्हणजे फक्त म्हणतात ना एक गाव नाहीये किंवा एक शहर नाहीये. संगमेश्वर एक खरंच दैविक दृष्टीने संगमेश्वरचं महत्व मोठं आहे. सो आता इकडनं आपण पुढे वळणार आहोत आपल्या देवरुख साखरपा मार्ग त्या घाटावरती. या मार्गाचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे मित्रांनो माझ्या चॅनलवरती. रस्ता कसा आहे, रस्ता खरंच अप्रतिम आहे. आणि त्याच्यानंतर तो आपल्याला राजापूरला बाहेर काढतो. राजापूर नंतर तर आपला गोवा हायवे येतो. आता आपण आहोत देवरुख साखरपावाला या रोडच्या खराब पॅच वरती. आता या रस्त्याचं खराब व्हायचं कारण आहे, कारण जर आपल्या डावीकडे जर आपण बघितलं तर डावीकडे आपण बघितलं तर तिथे हा हायवे बनत आहे. सो हा आहे हायवे नंबर 61. सो हा हायवे मित्रांनो खाली राजापूर वरून हा वरती कोल्हापूर करून पुढे आपल्याला सोलापूर पर्यंत कनेक्ट करणार आहे. सो तो रस्ता कधी बनणार, कधी होणार या सगळ्या पुढच्या गोष्टी. त्यामुळे त्या रस्त्याच्या कामामुळे ह्या बाकी रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे इथे. सो त्यामुळे ह्या मार्गावरती देवरुख साखरपा मार्गावरती आपण येत असाल तर एक म्हणतात ना एक 15 मिनिटाचा हा छोटासा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. सो हा 15 मिनिटाचा त्रास मित्रांनो त्या हिशोबाने तर म्हणजे म्हणतात ना NH66 जो आपला संगमेश्वर ते राजापूरवाला जो पॅच आहे त्या हिशोबाने तरी चांगलाच आहे. आणि आता या रूटलाही आपल्याला रायडर्स वगैरे भरपूर दिसत आहेत जे खालना वरती आलेले आहेत. सो रायडर बाबांनो मित्रांनो जर तुम्ही बाईकनी येत असाल तर मी तुम्हाला खरंच विनंती करेन की तुम्ही फोंडा मार्गच घ्या. कारण फोंडा मार्गात ना तुम्हाला पुढे तुम्ही जेव्हा त्या कोल्हापूरवाल्या हायवेला लागता त्यावेळेला तो हायवे खरंच सही आहे. बायकर्ससाठी आताही हा रोड इतकासा एन्जॉयबल नाही आहे. सो जाताना मित्रांनो मी आता बघू मी 6 महिने झाले जाताना जर मला जमलं तर मी संगमेश्वरवाला पॅच करूया आपण. विषयाची परीक्षा थोडीशी. सो हा एक आता खराब पॅच थोडासा सहन करत हे पाहायला भेटेल ते पण नोव्हेंबरच्या मिड मध्ये. म्हणजे आज प्रॉपर 15 तारीख आहे नोव्हेंबरची आणि नोव्हेंबरच्या 15 तारखेला मला हे पाहायला भेटेल याची अपेक्षा नव्हती. तो तळ कोकणामध्ये पाऊसही तळ ठोकून बसलाय. मित्रांनो ज्या कोणाला क्लायमेट चेंज किंवा आपण जे काही अतिक्रमण करत आहोत त्यामुळे म्हणतात ना काही फरक नाही पडत आहे रे, चलताय रे वगैरे, ज्यांना असं वाटत असेल त्यांच्यासाठी हे उत्तर आहे बाबांनो तुमच्यासाठी. नोव्हेंबरच्या मिड पर्यंत पावसाळा आहे आणि गावच्या साईडला पावसाळा मित्रांनो या सीझन मध्ये असणं हे खरंच म्हणजे म्हणतात ना एक पण मुंबईला डिसेंबर मध्ये पाऊस असला तरी आपल्याला असा काही फरक नाही पडत. पण गावच्या साईडला कधी मित्रांनो पावसाने आपली वेळेकडे बदलायला नाही पाहिजे. कारण इकडे आपले शेतकरी बंधू असतात आणि त्यांच्या शेतीवर त्यांच्या पिकांवरच आपलं मेन आयुष्य आहे. त्यामुळे त्यांचं नुकसान किंवा म्हणतात ना एकंदरीत शेती व्यवसाय याला कधी फटका नाही बसला पाहिजे. पण आता इथे तर बाबा धुधो पुढे पाऊस दिसतोय. तो
सो मान्सून 2024 अजून बाकी आहे. आता ही धोक्याची घंटा आहे काय आहे माहिती नाही, पण आजच्या राईड मध्ये आपल्याला पाऊस भेटलेला आहे आणि तळ कोकणामध्ये तर पाऊसही आहे भरभरून. सो नॉट सो गुड फ्रेंड्स, नॉट सो गुड. प्रॉपर चिखलवाला पाऊस आहे, म्हणजे इथे प्रॉपर पाऊस पडतोय. फायनली आपलं आगमन पुन्हा एकदा NH66 इथे झालेलं आहे. आता आपण आहोत पुणे इथे. पुणेवरनं आता आपण राजापूरच्या दिशेने कूच केलेली आहे. इकडनं आता राजापूर फक्त 9 किलोमीटर आहे आणि इथे पाऊस नाहीये, म्हणजे आता हायवेला तर पावसाचा थेंबही नाहीये. मध्ये त्या डोंगराळ भागामध्ये आतमध्ये पाऊस होता घाटामध्ये. बघू आता तळकोकणामध्ये इथे आहे, म्हणजे तळकोकणामध्ये थोडासा पाऊस असण्याची शक्यता आहे. प्रकृतीला जपणं आपली गरज आहे सध्या. आता CNG भरायची गरज आहे गाडीमध्ये आणि एक छोटासा ब्रेकिंग घेऊ आपण. आता इथून पुढे मित्रांनो हा रस्ता म्हणजे म्हणतात ना फुल गोव्याला जायपर्यंत, कर्नाटक पर्यंत मी या रस्त्याने गेलोय. सुसाट आणि म्हणतात ना एक प्रेमळ रस्ता आहे हा NH66. सो आता मस्त ड्राईव्हची मजा करूया. डॉट 6 वाजलेले आहेत आणि राजापूर इकडे आपलं आगमन झालेलं आहे. आता इथे छोटीशी कोची अशी झाली आहे की इथे आता एका पंपवर CNG नाही होतं. तसा आता गाडीमध्ये 2 डॉट्स आहेत, म्हणजे एवढं CNG आहे की मी घरी जाऊ शकतो, त्याचं मला काय टेन्शन नाहीये. पण CNG कुठं भेटत राहिलं की चांगलं वाटतं जरा मनाला. सो आता इथे आपल्याला थोडं असं CNG शोधत आपण आता जाणार आहे. स्नॅक ब्रेक घ्यायचा असेल तर आपण स्नॅक ब्रेकही घेऊ. सो इथे मुख्य म्हणजे मित्रांनो ज्याच्यासाठी मी व्हिडिओ चालू केला ते सांगायचं राहून गेलं. आणि इथे असं आहे मित्रांनो की इथे पाऊस आहे. राजापूरला पाऊस आहे अजूनही. नोव्हेंबरची 15 तारीख उजळली आहे. राजापूरला पाऊस आहे, भरपूर पाऊस आहे. असं होतं बोलत राहिलं की असं नको व्हायला पाहिजे होतं. सो मित्रांनो अभी हम ध्यान से गाड़ी चलाएगा. ओके चलो चलो चलो. नमस्कार मित्रांनो. सो माझा प्रवास ॲज एक्सपेक्टेड वेळेपेक्षा थोडासा लवकर झाला. सो हातात थोडासा वेळ आहे. तर म्हटलं घरी राहण्यापेक्षा शेजारच्याच गावामध्ये आज जत्रा आहे. तिथल्या ग्रामदेवतेची आज जत्रा आहे. वज्राटला आता मी आहे. सो जत्रेकडे आलो आहे, देवळापाशी आलेलो आहे मी. सो आता मस्त जाऊया, थोडा वेळ जत्रेचा आनंद घेऊया, देवाचं दर्शन घेऊया, त्याचे आशीर्वाद घेऊया आणि थोडा वेळ मस्त फिरूया. सो मित्रांनो आता आपण आलो आहे वज्राट येथील ग्रामदैवतेच्या देवळाकडे आणि तिची आई सातेरीचंही देऊळ आहे. सो आता मस्त आधी जाऊन पाया पडूया. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? सो आज मी शूट करत आहे माझं मुंबई गोवाचं क्लोजर. सो जसं मित्रांनो आपण या ब्लॉगला टायटल दिलं होतं इलेक्शन पर्व. सो मित्रांनो इलेक्शनची जी तयारी असते ना ती ऑलमोस्ट वर्षभर आधीच चालू होते. म्हणजे कुठच्या प्रोजेक्ट्सला चालना द्यायला पाहिजे, कुठचे प्रोजेक्ट्स लवकर कंप्लीट करायला पाहिजे, काय प्रोजेक्ट्समधनं आपल्याला मतदान येतील, ही सगळी गोष्ट मित्रांनो बोलतात ना वर्षभर आधीच आपलं सरकार किंवा सरकारमधले जे नेते असतात वगैरे ते प्लॅन करत असतात आणि त्या अंतर्गत सगळ्या गोष्टी आपण म्हणजे ते राबवत असतात. सो मला असं वाटलेलं की कुठेतरी 14 वर्ष हा प्रोजेक्ट रखडला आहे, त्यामुळे मुंबई गोवा हायवेला कुठेतरी
केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून एक चालना देतील आणि तो प्रोजेक्ट लवकर संपवतील. पण तसं नाही झालं. त्याच्या उलटं त्यांनी आता मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये म्हणजे या वर्षामध्ये 2024मध्ये एक नवीन रस्ता अनाऊन्स केला आहे. सो मला वाटतं राजापूर ते मुंबईच्या या पट्ट्यामध्ये एक 300-350 किलोमीटरचा एक नवीन फ्रेश मुंबई गोवा हायवे लोक करणार आहेत. म्हणजे कोकणाच्या निसर्गाला बाबांनो तुम्ही किती हानी पोहोचवणार आहेत. आधीच जो रस्ता तुमच्याकडनं झाला नाही ती हानी तर झाली, त्याच्यानंतर तुम्ही अजून आता झाडांची कत्तल करणार, त्या भागातल्या जैवविविधतेची वाट लावणार. तर कशाला बाबांनो, जो हायवे तुम्ही काम करायला घेतलाय तोच पूर्ण करा ना. आणि मुख्य म्हणजे मित्रांनो, जो हायवे आता म्हणजे चालू आहे तो असा नाही आहे की तो हायवे पूर्णच खराब कंडिशनमध्ये आहे. आता सुरुवातीला आपल्याला कोल्हाडपर्यंत येईपर्यंत तरी त्रास व्हायचा, पण आता त्या पट्ट्या बघे म्हणजे अलिबागपर्यंतचा जो पट्टा होता त्या सगळ्या भागामध्ये रस्ता बऱ्यापैकी स्मूथ आहे. म्हणजे तिथे आता काही प्रॉब्लेम नाही होत. आता मेन प्रॉब्लेमचा पट्टा जो आहे तो कोल्हाडवाला पट्टा आहे. त्या पट्ट्यामध्ये थोडासा आपल्याला त्रास होतो. आणि त्याच्यानंतर जो आपला संगमेश्वर ते राजापूरवाला जो 1 तासाचा पॅच आहे त्या पॅचमध्ये, पण त्या पॅचमध्ये आपल्या छोट्या गाड्यांवाल्यांना देवरुखवाला रूट आहे, तो रूट खरंच खूप चांगला आहे. त्या रूटचा एक डेडिकेटेड व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे की रस्ता कसा आहे. तो व्हिडिओ आपण बघू शकता. याच वर्षीचा व्हिडिओ आहे. मला वाटतं एक 3-1 महिन्यात झालं असेल, त्यामुळे एवढं तिथे काही हे नाही होणार. आणि मित्रांनो, जो आधीचा जो आपला पॅच आहे कोल्हाडवाला, तो पॅच खरंच खूप खराब आहे. पण ठीक आहे, तो पॅच काय एवढा काय असं जास्त नाही आहे. आणि रस्ता ड्रायव्हेबल आहे. म्हणजे एकदमच असा बोलतात ना दगदग वगैरे होते असा काही रस्ता नाही. रस्ता चांगला आहे. आणि मुंबई गोवा हायवे मी सांगेन की मित्रांनो, आताही रात्रीसाठी हा रोड सेफ नाही आहे. जर आपण रात्रीचं येत असेल तर ह्या रूटला घेऊ नका. दिवसाचा आपण ट्रॅव्हल करू शकतो. पण हा चक्क मला खूप म्हणजे मी ह्या रूटला येताना मला इतके रायडर्स मला भेटले ना या रूटमध्ये येताना, मुंबई गोवा वगैरे. शेवटी नोव्हेंबर-डिसेंबर हे जे 2 महिने असतात, या 2 महिन्यामध्ये रायडर्स असतातच या जर्नीला. आणि जर आपण कोकणातले कोण असेल तर आपल्याला व्यवसाय चालू करायचा असेल तर आपण रायडिंग रिलेटेड व्यवसाय म्हणजे होमस्टे असेल किंवा एक रायडर फ्रेंडली हॉटेल वगैरे असे सगळे व्यवसाय आपण ह्या पट्ट्यामध्ये करू शकतो. माझाही तसं प्लॅन आहे, पण सध्या आता तरी असं काही नाही, फंडिंग कुठेच नाही आहे काही. सो बघू इन फ्युचर काय करता आलं तर आपल्याला रायडर मित्रांसाठी एक स्वस्तात चांगलं होमस्टे आपल्याला त्यांना अरेंज करून द्यायचं आहे. त्याने इकडचंही आपलं पर्यटन वाढेल, त्यांचंही सोयीसुविधा येईल, दोघांसाठी विन विन सिच्युएशन. तर ती पुढची गोष्ट. पण मुंबई गोवा हायवेची आत्ताची परिस्थिती मित्रांनो खरंच म्हणजे म्हणतात ना सुधारते आहे, डेव्हलपमेंटर आहे, पण ती गती एवढी स्लो आहे. ॲटलिस्ट तुम्ही इलेक्शनच्या वेळेमध्ये तरी ती गती थोडीशी वाढवायला पाहिजे होती, पण तसं काही झालं नाही. म्हणजे बोलतात नाही, जिथे त्रास व्हायला पाहिजे तिथे त्रास होतोच आहे. सो जर्नी ओव्हरऑल चांगली झाली, स्मूथ झाली. म्हणजे म्हणतात सकाळी निघाला असल्यामुळे तेवढा काही त्रास नाही झाला. रात्री झालं असतं तर ॲज युजल प्रॉब्लेम झाला असता. आणि मुख्य म्हणजे मित्रांनो कुठेच टोल नाही आहे, ते एक चांगलं झालं. आता मुंबईचे आपले दोन्ही टोल बंद झाले, त्यामुळे माझ्या घरापासून ते थेट तळकोकणाला येईपर्यंत एखादाही टोल नाही आहे. टोल घ्या, पण एवढे पण टोल घेऊ नका की तुमचा अक्कलकोटला जसं मी गेलेलो, म्हणजे मुंबई ते अक्कलकोट हा 400 किलोमीटर आहे. त्याच्या एका पट्ट्यासाठी 900 रुपयाचा टोल आहे एका भागाला जायला. म्हणजे जाऊन येऊन 1800 रुपयाचा टोल होतो तिथे अक्कलकोटला जर आपण मुंबईतनं गेलो तर. सो असंही करू नका, एवढंही टोल घेऊ नका. सो आजचा व्लॉग मित्रांनो खरंच चांगला झाला, रस्ताही चांगला झाला, सुसाट मजा आली. फक्त थोडंसं एक जर अपडेट झालं असतं तर बरं वाटलं असतं. सो आता मित्रांनो माझा नेक्स्ट व्लॉग मी आता प्रयत्न करणार आहे, जेवढे जत्रा मला कव्हर करता येतील ते मी कव्हर करणार आहे. आता जत्रा मोस्टली हे 9-9:30 नंतरच चालू होतात आणि तेव्हा कामाचा वेग थोडा कमी असतो. सो बघू, जेवढे जत्रा मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तेवढे मी नक्की पोहोचवणार आहे. सो व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल आणि आपलं प्रेम दिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आता जाऊया आपल्या खर्चाच्या पाठीवरती. सो मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी आपण आलो आहे आपल्या खर्चाच्या पाठीवरती. सो आजचा आपला प्रवास आहे मुंबई ते गोवा आणि आपण NH66 भारतातला किंबहुना महाराष्ट्रातला सगळ्यात लाडका मार्ग आपण आज घेतलेला आहे. आणि आज माझ्या प्रवासामध्ये माझ्यासोबत एक बोलतात ना सहप्रवासी पण होता, त्यामुळे खर्चाचं थोडंसं आपलं गणित आजचं वेगळं आहे माझ्या लास्ट ट्रॅव्हलपेक्षा. लास्ट ट्रॅव्हलमध्ये मी सोलो ड्राईव्ह केलं होतं, त्यावेळेला मला 1700 रुपये एकूण खर्च आला होता. सो आज एक को पॅसेंजर होता माझ्यासोबत. सो बघू आजचा आपला खर्च किती आणि टोटल एकंदरीत एक्सपेन्स किती होतोय तो. सो मित्रांनो, आजच्या आपल्या इलेक्शन पर्व या आजच्या आपल्या मुंबई ते कोकण या ड्राईव्ह मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा टोलचा खर्च. सो माझ्या मीरा भाईंदरच्या घरापासून ते तळ कोकणात अगदी होडावड्याला येईपर्यंत मला एकही टोल नाही होता. सो इथे सरकारचे थोडेसे आभार मानले पाहिजे.
तो मुंबईचे जे आपले 2 टोल म्हणजे मुख्य म्हणजे वाशी आणि दहिसरचा मेल म्हणजे टोल आता आपला गाड्यांसाठी, प्रायव्हेट गाड्यांसाठी टोल फ्री करण्यात आला आहे. सो तिथे मित्रांनो आता या ड्राईव्हचे माझे ₹90, ₹45 एका टोलचे असे 2 टोलचे ₹90 माझे वाचलेले आहेत आणि मुंबई गोव्याचे आपले टोल तर बऱ्यापैकी बंदच आहेत. सो या प्रवासामध्ये आपला टोलचा खर्च हा ₹0 आहे. सो मित्रांनो आता बघूया आपला पेट्रोल आणि सीएनजीचा एकूण खर्च किती झाला तो. सो सीएनजी मित्रांनो मी ह्या प्रवासाला सुरू करताना 1 दिवसाआधीच भाईंदरमध्ये सीएनजी भरलं होतं. सो तेव्हा रिफिल करताना माझ्या गाडीमध्ये बऱ्यापैकी सीएनजी होतं. सो तिथे मला ₹400 मोजावे लागले. भाईंदरचा सध्याचा रेट हा ₹75 आहे. सो 5.5 किलोचं सीएनजी मला भाईंदरला भेटलं. त्यानंतर मित्रांनो जे मी 2 रिफिल केले म्हणजे नागोठणे आणि खेडला. सो हे दोन्ही रिफिल करताना माझी गाडी म्हणजे म्हणतात ना एकदम रिझर्व्हला लागली किंवा सीएनजी संपलं असं कुठेच नव्हतं. अराउंड 40 किंवा 50%च्या म्हणजे किमान 40% सीएनजी तरी माझ्या गाडीमध्ये होतं. पण मी माझ्या प्रत्येक ड्राईव्हला जसं मी एक बोलतात ना करत आलोय, की सीएनजी आपण लास्ट डॉटपर्यंत नाही थांबायचं. जिथे आपल्याला 50% खालती उतरलं तिथे आपण सीएनजी रिफिल करून घ्यायचं. कारण सीएनजीची ॲज सच अशी कुठे सप्लाय नाहीये. आता NH66 सप्लाय बऱ्यापैकी आहे. पण सगळेच पंप हे ऑनलाईन नाही आहेत आणि कधी-कधी बोलतात ना काही बिघाड असू शकतो. आता लास्ट टाईम मला मुंबईला येताना तर ऑनलाईन जे पेट्रोल सीएनजी पंप होते तेही बंद होते. त्यामुळे हे जे माझं एक टेक्निक आहे ते मी दर राईडला माझं फॉलो करतो. पण लास्टला जो माझा प्रॉब्लेम झालाच तो म्हणजे राजापूरला. सो राजापूरला जे माझं सीएनजीचा पंप होतं तिथे सीएनजी नाही भेटला. सो तिथे मला पेट्रोल भरावं लागलं 600चं. सो राजापूरला मित्रांनो हे जे मी 600चं पेट्रोल भरलं ना तेव्हा माझ्या गाडीमध्ये एवढं सीएनजी होतं की मी घरापर्यंत येऊ शकलो असतो. पण तरी म्हणतात ना सगळ्याच गोष्टी एकदम कट टू कट नाही ठेवायच्या कारण आपण आपली गाडी म्हटली म्हणजे की एंड टायमिंगला आपल्याला कुठेतरी एक ड्राईव्ह असते किंवा एक अनपेक्षित वळण किंवा अनपेक्षित आपले कुठेतरी ड्राईव्ह होते. त्यामुळे बोलतात ना, असं कुठेतरी सिच्युएशन आलं आणि असं नको व्हायला, एवढी मोठी गाडी आहे, पण गाडीमध्ये ना सीएनजी आहे ना पेट्रोल आहे. त्यामुळे मी हे ₹600 तिथे पेट्रोल भरलं होतं आणि 600 पैकी आता जेव्हा मी हे रेकॉर्ड करत आहे त्यातलं म्हणतात ना अराउंड ₹300 तरी सीएनजी पेट्रोल माझ्या गाडीमध्ये आहे. ते पूर्ण खर्च नाही झाला. सो या प्रवासाचा एकूण जर मी पेट्रोल आणि सीएनजीचा म्हणावा तर ₹1800 माझा हा खर्च झाला आहे. सो या प्रवासामध्ये एकूण खर्च मित्रांनो खाण्यापिण्याचा हा ₹2100 झाला. आता इथे खाण्यापिण्याचाही असा काही नाही झाला कारण माझ्यासोबत जी माझी को पॅसेंजर होती मामाची मुलगी, तिला थोडासा मोशन सिकनेसचा प्रवासाचा त्रास होता. त्यामुळे तिथे आम्ही दोघांनी असं खाणं-पिणं काही केलं नाही. मॉर्निंगला थोडं सकाळचा थोडा जो आपला नाश्ता होता हा थोडासा आम्ही हेवी केला. त्यानंतर मध्ये असं काही नाश्ता वगैरे न करता आम्ही डायरेक्ट घरीच आलो. सो मित्रांनो हेही मला परवडलं कारण ₹2100 मध्ये आम्ही दोघांनी म्हणतात ना एसीमध्ये घरापासून ते घरापर्यंत हा पूर्ण प्रवास केला. तो हा ₹2100 ॲज सच असा काही महाग नाही पडला आणि 2100 मधले माझे जवळ-जवळ ₹300 पेट्रोल तर मी घरी घेऊन आलो होतो. सो तंतोतंत असं म्हणावं तर अराउंड ₹2000 माझा खर्च झाला. सो ₹2000 मध्ये मुंबई ते गोवा टाटा टिगोर ही गाडी आपल्याला सीएनजी घेऊन येते. सो मित्रांनो आजचा हा व्लॉग व ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा. हे सगळं कंटेंट क्रिएट करायला खरंच खूप मेहनत लागते. सो भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. आता इकडनं आपण सलग कोकणातल्या जत्रांचे व्हिडिओज कव्हर करणार आहोत. धन्यवाद.